हाय एव्हरीवन, मी तन्मय नालगुरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेस मध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये आपलं काय झालंय? मागच्या व्हिडिओमध्ये आपलं झालं सुयशने किती मार्क्स काढले? बरोबर 10 मार्क्स काढले। सुयश काय एवढा हुशार नसेल असं तरी मला वाटते। जो पण कोणी सुयश बघत असेल त्यांनी लाजू नका, अभ्यास करा, बरोबर मार्क्स मिळतील। आता आपल्याला काय बघायचं आहे? फोर्थ सम। चला तर मग थोड्या वेळ घालवता सुरुवात करू, कारण की फोर्थ सम थोडं वेगळं आहे। तुम्हाला काही नवीन शब्द कानावर पडतील असं मला वाटतं, काय किंवा नाही पडणार। मॅथ्स 1 क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रॅक्टिस सेट 2.6 त्यातील फोर्थ सम। फोर्थ सम काय? विवेक इज 5 years older than किशोर. The sum of the multiplicative inverses of their ages is 1/6. Find their present age. विवेक इज 5 years older than किशोर. किशोरचं वय आपल्याला माहित नाही म्हणून काय घेतलं? एक्स घेतलं। किशोर मी लिहितो किशोर प्रेझेंट एज आपल्याला माहित नाही म्हणून काय घेतलं? एक्स इयर्स। आणि इकडे लिहितो विवेक। कसा आहे विवेक? विवेक हा किशोर पेक्षा किती वर्षाने मोठा आहे? 5 वर्षाने मोठा आहे। कसं ते तुम्हाला सांगतो। विवेक इज 5 years. विवेक इज 5 years ओल्डर म्हणजे काय? मोठा कोणापेक्षा मोठा? ओल्डर दॅन किशोर, किशोर पेक्षा 5 वर्षाने मोठा आहे। एक्स म्हणजे किशोर आहे, किशोरचं वय आहे, किशोरच्या वयापेक्षा किती वर्षाने मोठा आहे? 5 वर्षाने मोठा आहे, 5 years मोठा आहे म्हणून प्लस केलं। एवढं समजलं? आता पुढे काय लिहिलंय? द सम ऑफ द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सेस ऑफ देअर एजेस इज 1/6। आता समजा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स 2 चा लिहायचा असला तर मी लिहेन 1/2। 3 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स लिहायचा असला तर मी लिहेन 1/3। 100 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स लिहायचा असला तर मी लिहेन 1/100। याच्यामध्ये सिमिलर काय आहे? फक्त वरती किती येतो? 1 येतो, 1 येतो, 1 येतो, बरोबर। जो नंबर असतो तो खाली लिहायचा, वरती किती लिहायचं? 1। याला काय सांगतात? याला म्हणतात मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स। याला काय म्हणतात? मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स। एवढं समजलं? आता पुढे काय बघायचंय? पुढे बघायचंय सम। सम कशाची करायची? देअर एजेस म्हणजे ही त्यांचे एज आहेत, यांची काय करायची? सम करायची। पण नुसती सम करायची का? नाही। कशाची सम करायची? त्यांच्या मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सची सम करायची। मग इथे मी लिहितो बाय गिवन कंडिशन। काय कंडिशन आहे? त्यांच्या मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सची सम हे त्यांचे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स, बरोबर। मी काय सांगितलं? याच्यावरती किती लिहायचा? 1। याच्या किती वरती लिहायचा? 1 लिहिलं। या दोघांची सम मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सची सम किती आहे? 1/6 हा याचा अर्थ। ओके। आता हे सॉल्व्ह कसं करतात? हे सॉल्व्ह करतात असं, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन होईल। याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन 1 ने कशाला मल्टिप्लाय करायचं? 1 ने मल्टिप्लाय करायचं एक्स प्लस, इथे दाखवतो 1 ने कशाला मल्टिप्लाय करायचं? एक्स प्लस 5 ला। नंतर हा प्लस आहे तो प्लस लिहिला। नंतर या 1 ने कशाला मल्टिप्लाय करायचं? या 1 ने मल्टिप्लाय करायचं एक्स ला। एवढं समजलं? या 1 ने याला एक्स ला मल्टिप्लाय केलाय आणि या 1 ने एक्स प्लस 5 ला, आणि हे इंटू मध्ये लिहायचे। हे दोन्ही कुठे लिहायचे? हे दोन्ही आहेत ना, हे इथे मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचे, आणि हे 1/6 आहेत तसेच। एवढं समजलं? आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून झालं, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन लिहिलं, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन इथे लिहिलंय, आणि हे 1/6। आता हे सॉल्व्ह करायचं। मग कसं सॉल्व्ह होईल? एक्स प्लस 5 प्लस एक्स हे असं झालं, आणि हे कसं झालं? एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू एक्स, 5x इज इक्वल टू हे 1/6। आता हा एक्स, हा 1x आणि हा 1x किती झाले? 2x प्लस 5
आणि इथे काय राहील एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू हे 1/6. एवढं समजलं. आता पुढे काय करायचं, पुढे आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. मग कसं 6 ने कशाला मल्टिप्लाय करायचं, 6 ने मल्टिप्लाय करायचं 2x प्लस 5 ला इज इक्वल टू या 1 ने कशाला मल्टिप्लाय करायचं, 1 ने मल्टिप्लाय करायचं एक्स स्क्वेअर प्लस 5x ला. मग आता हे कसं सॉल्व्ह करतात, हे 6 2 जा 12 आणि हा x प्लस 6 5 जा 30, 6 पंचे 30. 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस हे आहेत तसेच 1 आहे म्हणून जसे तसे लिहून टाकले. आता मी काय करेन, हे आहेत ते फक्त या बाजूला नेतो. मग हे बाकीचं आहे तसंच नेतो. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 12x मायनस 30, फक्त हे प्लस मध्ये होते, हे या बाजूला नेले. एवढं झालं. आता काय करायचं, आता करायचं हे सॉल्व. बघा एक्स स्क्वेअर प्लस मायनस म्हणजे असं आहे ना, प्लस 5x मायनस 12x. हे पहिला सॉल्व करायचं. प्लस मायनस काय होतो, मायनस. मग मायनस करायची. 12 मधून 5 गेले 7 आणि हा x. मोठा नंबर कोणता, मोठा भाऊ कोणता 12. मग त्याचं साइन आन्सर किती आलं, मायनस 7x. काय काय सॉल्व केल्यानंतर, हे सॉल्व केल्यानंतर काय आलं, मायनस 7x मायनस 30 इज इक्वल टू 0. कॉंग्रॅच्युलेशन, इथे तुम्हाला तुमचं इक्वेशन भेटलेलं आहे. नंतर तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करता येतेच, बरोबर ना. फॅक्टरायझेशन मेथड मध्ये सॉल्व करता येते का नाही, आलंच पाहिजे. प्रॅक्टिस सेट 2.2 आवर्जून पहा. एक्स स्क्वेअर मायनस 7x मायनस 30 इज इक्वल टू 0. आता काय करायचं, इथे किती आहे 1. ह्याचं आणि ह्याचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन. बघा बरं मल्टिप्लिकेशन कसं मल्टिप्लिकेशन करतो बघा. याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन किती येते 30. 30चे काय काढले मी, फॅक्टर काढले. कसे काढले, 10 3 जा 30. बरोबर. इथे मायनस आहे म्हणून मी इथे मायनस लिहिला. मोठ्या नंबरला नेहमी तो द्यायचा साइन जो असेल तो, इथे मायनस. मग इथे समजा मी मायनस लिहिलं तर आन्सर किती येते 13. आपल्याला 13 पाहिजे का, नाही, म्हणून मी इथे आन्सर किती लिहिलं 10. मायनस 10 प्लस 3 किती आन्सर येते, मायनस 7. बघा सॉल्व करून बघा जर तुम्हाला माझ्यावर डाऊट असेल तर. मग आता हे तुमचे दोन फॅक्टर झाले ते मी इथे लिहितो. एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3x मायनस 30 इज इक्वल टू 0. एवढं समजलं, एवढं समजलं. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये कॉमन काय ते काढायचे. एक्स कॉमन काढला, मग इथे काय राहील एक्स, हा राहील मायनस, हे जातील ते 10. हे प्लस 3 तसेच आणि हे आहे तसंच लिहून टाकायचं. जे एक्स मायनस 10 इथे आहेत ते तिथे लिहून टाकायचे. मग इथे काय लिहाल, एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू किती आलं 10 और एक्स इज इक्वल टू मायनस 3. मग काय लिहाल, एज कॅनॉट बी निगेटिव्ह. इथे लिहाल एज कॅनॉट बी निगेटिव्ह. मग एज कॅनॉट बी निगेटिव्ह. मग एज बरोबर काय आलं 10. मग किशोरचं एज किती आहे, किशोरचं एज 10 आलं. किशोरचं एज किती आलं 10 इयर्स. आणि विवेकचं एज कसं भेटेल, विवेक हा कसा आहे किशोरपेक्षा 5 वर्षाने मोठा. मग 10 एक्स ची व्हॅल्यू किती भेटले इथे 10. मग 10 प्लस 5 इज इक्वल टू 15 इयर्स. विवेकचं एज किती आहे 15 इयर्स. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल, प्रॉब्लेम तुम्हाला समजला नसेल, काही अडथळा असेल किंवा काही समजतच नसेल तर कमेंट मध्ये मला नक्की कळवा. मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईन. इथे तुमचं हे सम शिकवून झालेलं आहे. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स वगैरे विचारलंय, थोडं वेगळं सम आहे, एकदम व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. एकदम याची प्रॅक्टिस जरा जास्त वेळा करायची. बरोबर. इथे तुमचं हे सम शिकून झालेलं आहे. याच्या पुढील सम पुढील लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तरी आपल्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.